नमस्कार, मी पंजाब डक. आणखी तातडीचा अंदाज आहे, कारण की आज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी, तुम्ही काय करा, कांदा हळद वाळू घातलेली सगळे हळद शिजवलेली, त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा, 2 मे पर्यंत, 2 मे 2025 पर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या हळद झाकण्याची तयारी ठेवा. कारण की राज्यामध्ये 3 मे पासून तर 3, 4, 5, 6, 7 मे पर्यंत राज्यात परत जरा चांगलं खराब वातावरण, म्हणजे याच्यापेक्षा जास्त खराब वातावरण होणार आहे. वारा अवकाळी पावसाची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज घ्यायचा. म्हणजे राज्यामध्ये 3 मे ते 6 मे दरम्यान परत अवकाळीचं सावट आहे म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात मात्र आता आणखीन 2 दिवस, म्हणजे 26-27 तारखेला, 26-27 देखील वातावरण, 26-27 आणि 28 आणखीन 3 दिवस मात्र तुम्हाला सांगतो, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या भागात, तेलंगणाकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय झालं, त्या अवकाळीमुळे काय होणार आहे की म्हणजे इकडं सांगायचं तर सीमा लगत कोणते धर्माबाद, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याचे कंधार तालुका, त्याच्यानंतर इकडं अक्कलकोट, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये तिकडून औसा उमरग्याचा भाग, त्याच्यानंतर इकडं जत, उमदी, त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, राधानगरी या भागाकडे म्हणतात हे 2-3 दिवस आणखी अवकाळीचे सत्र चालूच राहील, म्हणून हे अंदाज लक्षात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 मे पर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा कांदा काढून झाकून ठेवा. कारण की 3 मे पासून जरा वातावरण जरा चांगलाच बदल होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात की आज मात्र राज्यामध्ये रात्रीच्या सर्वांनी काळजी घ्यायची. कारण की आज रात्री वारं खूप सुटणार आहे, म्हणजे रात्रीला वारं सुटणार आहे, जिथं पाऊस नाही पडला तिथे नुसतं वारं येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. अचानक वातावरण तर लगेच 1 मे दिलं जाईल. धन्यवाद.